म्हणून केलेलं प्रेझेंटेशन या 3 गोष्टींमध्ये दिसते असं मला आत्ताचा निकाल बघताना वाटतं. अगदी मुद्दा लक्षात येतो. आपण पाहतोय वडाळ्यातून आता कालिदास कोळंबकर सुद्धा विजयी झालेले आहेत. शीतलजी, सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला, शिवसेना सिंधी गटाचे उमेदवार जवळपास विजयाजवळ पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यावरती अभिनंदनाचा आता या ठिकाणी वर्षाव सुरू होतोय. आपण त्यांच्यासोबत थेट चर्चा करणार आहोत. चौथ्यांदा विजयी होत आहे, चौकार मारलात, कसं बघते विजयाकडे? चांगल्या प्रकारे बघतोय. जी आम्ही घेतलेली मेहनत, कार्यकर्ते, पदाधिकारी, मतदार बांधवांनी दाखवलेला विश्वास आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, मी नेहमी बोलत आलेलो आहे की भरत शेठ किती वेळा जरी आमदार झाला, मंत्री झाला तरी तो जमिनीवरनं चालणार, हवेतून चालणार नाही आहे. आणि काम करण्याची पद्धत, लोकांशी वागणं, बोलणं, चालणं, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या लोकांनी स्वीकारलेल्या आहेत आणि मला पूर्ण खात्री होती की विजय आपला निश्चित आहे. आता किती फरकात होतो हे आपल्याला कळेल थोड्या वेळाने, कारण आता अजून महाड, पोलादपूर पुढं चालू आहे आणि चांगल्या प्रकारे लोकांनी कौल दिलेला आहे. आणि आता युतीचं पण सरकार येतं आहे आणि त्यामध्ये पाहूया आता आपल्याला संधी मिळेलच त्यामध्ये असं मला वाटतं आहे. कारण ही 4थी टर्म आहे आणि 4थ्या टर्ममध्ये प्रचंड मेहनत माझ्या कुटुंबियाने, मुलाने, सुनाने, लेकीने, पत्नीने आणि कार्यकर्त्या, भाजप, महायुती सगळ्यांनीच, की जेणेकरून जे घेतलं आहे ते स्वीकारायला पाहिजे. आणि अशा प्रकारे मी सगळ्यांना धन्यवाद देतो. 10व्या फेरीनंतर आपल्या प्रतिस्पर्धीच्या उमेदवार आहेत. या आघाडीला आणखी एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो. जामनेर मधनं गिरीश महाजन यांचा सुद्धा विजय झालेला आहे. आताची ही आणखीन एक ब्रेकिंग न्यूज. तिसरा हा निकाल समोर येतोय. जामनेर मधनं गिरीश महाजनांचा विजय झालेला आहे. काही वेळापूर्वी आपण पाहिलं वडाळ्यातला निकाल देखील समोर आलेला होता. कालिदास कोळंबकर यांचा विजय झालेला जाहीर करण्यात आलेला होता. तत्पूर्वी आदिती तटकरे यांचा देखील विजय जाहीर करण्यात आलेला होता. आणखीन एक खानापूर मधला निकाल, सुहास बाबर यांचा सुद्धा विजय झालेला आहे. सुहास बाबर देखील विजयी झालेले आहेत. तर तिथं ठाण्यामध्ये आता सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आहे. नरेश मस्के त्या ठिकाणी पेढे वाटप करताना दिसत आहेत आणि सर्वत्र जल्लोषाचा वातावरण पाहायला मिळत आहे. महायुतीचा बोलबाला विधानसभा निवडणुकीमध्ये खानापूरमधून सुहास बाबर आता विजयी झालेले आहेत. तर गिरीश महाजन यांनी देखील आपला गड आता कायम राखलेला आहे. मी थेट जाते शीतल पवार यांच्याकडे. शीतल मॅडम, गिरीश महाजन यांनी आपला गड हा कायम राखलेला आहे. असं म्हटलं जात होतं की या ठिकाणी मराठा विरुद्ध गुजर अशी खरं तर लढत होती आणि मराठा ओबीसी या सगळ्या लढाईमध्ये या सीट संदर्भात मात्र अनेक साशंकता व्यक्त केली जात होती. अशा वेळी मात्र पुन्हा एकदा महाजनांचं नेटवर्किंग या ठिकाणी वरचढ ठरताना दिसतंय आणि महाजनांनी आपला गड कायम राखलाय. खानापूरमध्ये सुहास बाबर यांचा सुद्धा विजय झालेला आहे. जाहीर करण्यात आलेले आहेत हे निकाल आणि याच संदर्भातले अपडेट्स आपण सातत्यानं जाणून घेतो आहोत. सुहास बाबर खानापूरमधनं विजयी झालेले आहेत. आपण पाहिलं जामनेरमधनं गिरीश महाजन यांचा सुद्धा विजय झालेला आहे आणि कालिदास कोळंबकर वडाळ्यातनं, श्रीवर्धनमधनं आदिती तटकरे जाहीर झालेले हे निकाल आहेत आतापर्यंतचे. गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघामध्ये सध्या त्यांचे समर्थक, त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जल्लोष करताना दिसत आहेत. त्याची ही दृश्य स्क्रीनवर सध्या आपण पाहतो. महायुती सध्या 214 जागांसह आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडी 54 जागांवर सध्या आघाडीवर आहे. इतरांना अंदाजे 20 जागांवर सध्या आघाडी मिळताना दिसतेय. त्यात अपक्षांचा सुद्धा समावेश आहे. काही ठिकाणी बंडखोरांनी सुद्धा चांगलीच आघाडी घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय. महायुती 214 जागांसह सध्या आघाडीवर आहे. भाजपला सध्या 127 जागांवर आघाडी मिळताना दिसते. अगदी शीतल पवार यांना या संदर्भातला आपण मुद्दा उपस्थित केलेला होता. पवार मॅडम, या सगळ्यामध्ये जामनेरमधून महाजनांनी आपला गड कायम राखलेला आहे. वाटण्यासारखं काय की गेली अनेक वर्ष उत्तर महाराष्ट्रामधून पण आपण बघितलं तर ज्या पद्धतीने इवन विचार परिवार म्हणून ती सुपीक जमीन समजली जाते भाजपसाठी आणि महायुतीसाठी. त्यामुळे आता पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये जो काही जागांचा कल मिळतोय तोही महायुतीच्या बाजूने आपल्याला दिसतं. विशेषतः जळगाव जिल्ह्याबद्दल बोलायचं असेल तर मायक्रो प्लॅनिंग मध्ये
नुसतं लाडकी बहीण योजना ही खूप आपण वरवर म्हणतो, पण त्याच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी बचत गटांचं नेटवर्क वापरून घेणं, त्यांच्यासोबत काम करणं, युवकांसोबत